थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष आकर्षण राहिलंय आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं ना तर कित्येक वर्ष तरुणांचे आधारस्तंभ, तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना ओळखलं जातं, संस्थापक अध्यक्ष मनीष आदरणीय विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई शेठ सर्जेराव माईगडे साहेबांचंही या ठिकाणी शुभागमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय साहेबांचं देखील. साहेब आपल्या देखील अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी दाखल झालात आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगेल, शाहूवाडी तालुका नवे, पाटण तालुका नवे, त्यानंतर वारणा खोऱ्यातील जेवढ्या स्पर्धा होतात ना तेवढ्या स्पर्धांमध्ये माईगडे साहेबांचं सर्वात मोठं योगदान मात्र नक्कीच नेहमीच असतं. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. थँक्यू व्हेरी मच. आणि कोल्हापूरची शान साहेबांचा देखील फेटा घालून या ठिकाणी सन्मान केला जाईल. विनंती असेल साहेब, डॅशिंग व्यक्तिमत्व अगदी जर तुम्ही पाहिलं तर मित्रांनो धन्यवाद साहेब. आपण देखील आपला मूल्यवान खर्च करून या ठिकाणी दाखल झालात. धावसंख्येवर पाहिली नाही तर धाबा धावपल काय बरं. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र देखील जर तुम्ही पाहिलं तर धावसंख्या दोन वर जाऊन पोहोचली. इथे मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ना तर सर संदीप दळवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर संघ थोडासा अडचणी सापडला, परंतु आपण जर पाहिलं ना तर असं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. इथे जो या वेळेला संघाला तारणारा ना तो आजच्या दिवसाचा हिरो होता. इथे संदीप दळवी साहेबांच्या बॅट मधून मात्र की चेंडू निघून चाललाय, सीमा रेखावर लढतोय तो चौकार. धावा मिळतायत 4-4-4. 6 धावा धावफलकावर पहिलं षटक इथे जवळपास समाप्त झालं. पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर अगदी धावसंख्येवर तुम्ही पाहिला तर धावसंख्येला गावली जाते ती केवळ 6 धावा धावफलकावर. अगदी 2 गडी इथे बाद झाले. सागर दळवीने इथे प्रेक्षकांना नाराज केलं. अगदी प्रेक्षक आतुरले होते सागर दळवीच्या पाठमधून षटकार चौकार पाडण्यासाठी, परंतु सागरने नाराज केलाय. चला संतोष पाटील सर, चला प्लीज विनंती आहे, अन्यथा फायनल ही एका ओव्हरची खेळवली जाईल याची तुम्ही नोंद घ्या प्लीज. स्पीडअप घ्या, वेळ वाचवा. धावसंख्या केवळ 6 वर आहे. 2 गडी इथे बाद झाले. सागर दळवी यांनी आज नाराज केलंय पूर्णतः बॅटिंग करत असताना. चला वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे सर. संतोष सर प्लीज थोडस स्पीडअप घ्या, थोडासा वेळ वाचवा. चला गोलंदाजीसाठी आले फिरकीचा जादूगर संतोष पाटील. पहिलाच बॉल जर तुम्ही पाहिला ना तर अगदी आव्हानदार पाहिला मिळतो. अगदी अडीके तुम्ही जर पाहिलं असेल ना तर संतोष पाटील साहेबांच्या हातात 3 अंगठ्या आहेत. त्या 3 अंगठ्या अशा दर्शवतात की मी तिन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो. म्हणजे अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर चेंडू डोक्याच्या वरून देखील जाऊ शकतो. पास करतात बॉल. अगदी दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची क्षमता आहे त्यांच्या हातामध्ये.
इथे मात्र नक्कीच वा हा चेंडू जर पाहिलं ऑप्टिकच्या बराचसा बाहेर आहे, त्याला मात्र नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढला. प्रदीपला मात्र नक्कीच मोठा फटका खेळावा लागणार आहे. इथे मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर पैदलाच्या आतमध्ये धावांचा डोंगर तुम्हाला उभा करावा लागेल. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या, अगर मगर काश में हो एक खिलाड़ी, षटकार चौकार के तलाश में हो. इथे पुढे सरसावत वा प्रयत्न चांगला होता. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. अगदी असं म्हटलं जातं ना, पकडा कॅचेस जिंका क्रिकेटचा अद्भुत मॅचेस. आणि इथे पाहिलं तर झेल ड्रॉप. फलकावर बांधव लगेच पाहिलं पडतात. इथे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पहा. इथे यष्टीरक्षकाकडनं काही चूक होत नाहीये, चपळाई दाखवली आणि संदीप दळवी हे मात्र लगेच माघारी परत आहेत. संदीपजी दळवी सर मात्र लगेच तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहिलं पडतात. न्यू बॉर्डर विघ्नेश दळवी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. 9 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. केवळ 9 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हरची मॅच आहे. या धावा पुरेशा असणार आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं तर संदीप दळवी सरांनी नाराज केलंय, मोठा फटका आला नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू इथे शेष असणार आहेत. माफ करा, गुणलेखक देखील आपले मित्रच आहेत. थोडीशी चुकी माणसाकडूनच होते. सिक्सर देख विघ्नेश आलाय. पहिल्याच बॉलवर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल आणि मिडल ऑर्डर मध्ये सर्वात ताकदवर गोलंदाज कोण असेल ना तर विघ्नेश दळवी. मालवडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच बॅटिंग साठी दाखल झालाय. भाईडे साहेब, या खेळाडूने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये अशी चमक दाखवली ना की अगदी सर्वच खेळाडू, सर्व चाहता वर्ग याच्या प्रेमात पडला, याच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलाय. परंतु इथे जर पाहिलं तर बॅट वर चेंडू येत नाहीये. या आधीचा चेंडू जर तुम्ही पाहिला तर अशाच प्रकारचा षटकार आला होता, परंतु इथे मात्र नक्कीच संतोषजी पाटील सर घडवतात. एक तेरी एक मेरी, तुम शेर है तो हम सव्वा शेर है. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि खेळ एकदा पण अशोक खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप त्या ठिकाणी काय घडतंय, सॅक्रिफाईस केलंय, विकेट सॅक्रिफाईस केलंय. अगदी जर तुम्ही पाहिलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं समाप्त होत आहे आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 धावा धावफलकावर असतील, 16 धावांचं लक्ष. आणि त्याचबरोबर प्रदीपजी पाटील वळवली या ठिकाणी साहेबांचंही बरोबर हार्दिक असं स्वागत करेल. अगदी बिल्डर लाईन मध्ये मात्र नक्की साहेबांना आपण पाहतो आणि भरपूर चांगलं सहकार्य साहेबांचं देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचंही बरोबर हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपण या ठिकाणी दाखल झालात. चला 15 धाबा आहेत. आशा जिवंत असतील दोन्ही टीमच्या, कारण एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर आजच्या दिवसभरामध्ये अजय पाटीलला आपण पाहिलं. आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली. आणि तुमचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ज्या प्रकारे सहकार्य आम्हाला करताय ना, थँक्यू व्हेरी मच.
मित्रांनो क्रिक लाईव्ह या युट्यूब आयडी वर संपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज इन ऍक्शन मध्ये अनिकेत देखील मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहिलं. सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता, अगदी झेल देखील त्यांनी देखील टिपला. असो जबाब मैदानाच्या दिशेने एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बॅटिंग टीम चला प्लीज रिक्वेस्ट आहे, तुम्ही भरपूर वेळ खर्च करता. चला मैदानाच्या आतमध्ये संभाजी बॅटिंगसाठी दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला अजय पाटील बॅटिंगसाठी दाखल होतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये वैयक्तिक धावांमध्ये अग्र क्रमांकावर असणारं नाव अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. षटकार अगदी मान्यवर मंडळींना मी सांगेल, या खेळाडूने एकाच मॅच मध्ये 13 चेंडू खेळलाय आणि 41 धावांची नाबाद खेळी देखील या खेळाडूने केली आहे. परंतु त्याचा सामना आता होणार आहे अर्थातच मालेवाडी एक्सप्रेस. नाव आहे विघ्नेश दळवी आणि विघ्नेश दळवी येतात गोलंदाजीसाठी. इथे पहिलाच बॉल, काय चेंडू हाताळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. वाह मित्रांनो, काय वेगवान गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. इथे मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं पुढे एकदा मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. धन्यवाद साहेब, आपण देखील या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी दाखल झाला. थँक्यू व्हेरी मच. इथे जर पाहिलं धावचीची आहे संधी, पहा तिथे काय घडतंय. विघ्नेशने चुकी केली आहे. अगदी यशांच्या पाठी त्याला उभं राहायचं होतं, परंतु थोडेसे पुढे जाऊन बसले. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकात कमीत कमी धावा, जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न होईल. आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर काय असेल प्रयत्न, काय होईल, काय काय घडेल, काय बिघडेल हे पाहण्यासाठी देखील तुमच्यासोबत जोडलो. इथे हा चेंडू अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. इथून जर इथे आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. गोल चेंडू खाली येत आहेत आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. धावा मिळतात पूर्ण 4-4-4. या चौकाराने या मॅच मध्ये मात्र की 4 धावा जोडले. तिथे मित्रांनो जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावर. अजून येणारे 3 चेंडू, या 3 चेंडूवर जर 7 आल्या ना तर अगदीच मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर मॅच फिनिश देखील होऊ शकते. 9 आला तर मॅच संघ विजय देखील होऊ शकतो. काय होईल, काय होणार, काय नाही होणार असं कित्येक प्रेक्षकांना वाटत असेल की एखाद दुसरा विकेट यावा. कित्येक प्रेक्षकांना असं वाटत असेल की एखाद दुसरा निर्धाव चेंडू यावा. आणि कित्येक प्रेक्षकांना असं देखील वाटत असेल की षटकार चौकार यावा. इथे मात्र लगेच खोडपाचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. धावचित तिथे जर पाहिलं तर रनआउट झाले असते, परंतु राजी दळवे यांनी मात्र नक्कीच थ्रो कोणत्याही प्रकारे केला नाहीये. इथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर पंच सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलं. अर्थातच माननीय श्री आदरणीय सर्जेरावजी दळवी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे.
त्यांचं वडपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपल्या देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. 9 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. एखादा मोठा फटका या मॅचचं गणित अगदी पलटवून टाकेल. इथे मात्र नक्कीच वा पॉइंटच्या दिशेनं काय फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पाहूयात. वा भाई वा, कोणता संघ जाऊन पोहोचेल. मी नक्कीच म्हटलं होतं संतोषजी पाटील सर, आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो ना तेव्हा संघ फायनल मध्ये जातोच जातो. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. 16 धावांचं लक्ष आहे. 3 धावांची गरज, परंतु अजून देखील मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षक हो, गोलंदाजीसाठी कोण आलाय? अर्थातच शाहूवाडी तालुका एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, शाहूवाडी तालुक्याचा वंडर बॉय. गोलंदाजीसाठी प्रदीप दळवी, बालेवाडी गावचा सुपुत्र गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू 3 धावांची गरज असेल. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून देखील ऑन आहे. दोन्ही संघांकडे सामना बरोबरीत आहे. इथे जर तुम्ही पाहिलं एका दुसरा विकेट जर आला ना तर इथून मॅच फिरू देखील शकते. परंतु अजय ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, या मॅच मध्ये अगदी जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही चौकार जे आलेत संभाजी यांच्या बॅट मधून आलेत. शंभू पाहूयात प्रदीप गोलंदाजीसाठी येताना पाहिला पडतील. वा खुरडाप्याचा बॉल आहे. पहिलाच बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये फाईनल क्षेत्रामध्ये निघून चालला. चेंडू द्यायचा. बॉलची मागणी केली जाते, पूर्तता करा. पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावर आहे. 16 धावांचं लक्ष आहे. पाहूयात या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र नक्कीच हळूवार पद्धतीने चेंडू खेळला. धावची होण्याची संधी आणि तिथे पहा एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार, कोणता संघ फायनल मध्ये जाणार, काही होऊ शकतं मित्रांनो. एखाद दुसरा विकेट जर इथे आला ना, चार चेंडू एका धाब्याची गरज आहे. अकुलप्पाचा बॉल अक्षय खबरला खेळला आणि संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अर्थातच कोण मित्रांनो, वीआर स्पोर्ट्स विराळे गाव जाऊन पोहोचला फायनल मध्ये. चला विराळे कॅप्टन, चला संतोष पाटील साहेब या. चला कॅप्टन कोण आहे या मॅच साठी? सर मधून परत आला तरी चालेल. संतोष पाटील सर मधून या चालेल या प्लीज लवकरात